आज मुकदम संघटनाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यानं जे काय जी.आर. काढून ऊसतोड कामगाराची वाढ केली याचे बिल न दिल्यामुळे कर्नाटक राज्याच्या कारखान्याच्या विरोधामध्ये आम्ही इथं बैठक मांडलेली आहे आणि 25 तारखेला कर्नाटकचे जे मेन अधिकारी त्यांची आमची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये जर तोडगा नाही निघाला तर तिथून मोर्चा संघर्ष कर्नाटक राज्याला न झेपण्यासारखाच असेल। ह्या आमच्या सगळ्या मुकदमाची एकमुठीनं एकजुटीनं इथं फायनल बैठक झालेली की कर्नाटक राज्यातल्या कारखानदारीनं आमचे पूर्ण वाढ बिल कराराच्या अगोदर यांचे बिल दिले पाहिजेत आणि ते बिल ऊसतोड कामगारापर्यंत पोहोचले पाहिजेत। त्याच्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने इथं खूप मोठी मीटिंग घेऊन आम्ही शपथविधी घेऊन ठरविलेला आहे की आम्ही कर्नाटक कारखान्याकडून ऊसतोड कामगाराची वाढ घेतल्याशिवाय कदापि राहणार नाहीत। तरी त्यांनी जर आमची वाढ वेळेत नाही दिली तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय बी राहणार नाहीत। ऊसतोड कामगार संघटनेचा मुकदम संघटनेचा जास्त नाही ठेवता येत। आज ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने आज महामेळावा भोगलवाडी फाटा मंगल कार्यालय येथे घेण्यात आला। हा मेळावा घेण्याचं कारण आहे की एकीच्या बळानं महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांनी ज्या पद्धतीने 34% वाढ दिली त्या पद्धतीनं कर्नाटकच्या कारखानदारांनी 34% वाढ देऊन आम्हाला प्रोत्साहित करावा यासाठी आम्ही त्यांना मागणी घातलेली आहे। आज आम्ही सर्व ऊसतोड कामगारांना 34% वाढी प्रमाण हिसाब पुढे दिलेला आहे। ह्याच्यात आता संजय भाऊनं सांगितलं त्या पद्धतीनं कुठल्याही वाहन मालकाचा घातपात होऊ नये ही आम्ही डोळ्यासमोर अपेक्षा ठेवून त्यांना मागणी घालत आहेत। जर ह्या मागणीला त्यांचा होकार नाही आला तर आम्ही पुढील पावलं उचलणार आहेत आणि त्याला त्या कर्नाटकच्या कारखानदाराला सामोरे जावं लागणार आहे। ह्याची दक्षता घेऊन उद्याच्या 25 तारखेला ते होकार देतील अशी अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो।